आज या ठिकाणी पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे। माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण सकाळपासून या ठिकाणी आलात, थोडी शांतता आपण सर्वजण बाळगा। आणि आजचा हा कार्यक्रम आपल्या शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी साहेब या ठिकाणी आलेले आहेत। ज्यावेळेस देशावरती शेतकऱ्यांवरती अडचण येते त्यावेळेस फक्त साहेबच आपल्याला या ठिकाणी धावून येतात। म्हणून साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज कांद्याचा प्रश्न असेल, ऊसाचा प्रश्न असेल, द्राक्षाचा प्रश्न असेल, भाताचा असेल, नागलीचा असेल, वरईचा असेल, भाजीपाल्याचा असेल, दुधाचा असेल, महिलांवरती अत्याचार असतील, युवकांवरती बेरोजगारी असेल, या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आपण साहेबांना या ठिकाणी बोलवलंय। आपण सर्वजण शांतता बाळगाल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो। आणि आपण नाशिक शहराचं वैभव या ठिकाणी शांततेने आपण सर्वजण मोर्चाला सामोरं जाणार आहोत। माझी साहेबांच्या उपस्थिती मी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपण या ठिकाणी शेतीमालाला हमीभाव असेल, नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेलं नुकसान असेल, शेतकऱ्यांचा पीक विमा असेल, शेतकऱ्यांच्या भावावरती जे भावाचं नियोजन आहे त्या संदर्भात कायमस्वरूपी भावाचं लागू झालं पाहिजे। दुधाला प्रति लिटर 10 रुपये मिळाले पाहिजे, कापसाला 3000 रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे, नवीन पीक विमा योजनेचं त्या ठिकाणी नियोजन झालं पाहिजे, भाजीपाल्यासाठी विशेष मदत होणं गरजेचं आहे, बोगस खतांवरचं नियंत्रण त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे, नागली असेल, भात असेल, वरई असेल, या पिकांना न्याय मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे सहकारामध्ये सर्वात पहिला कारखाना निफाड सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्याला त्या ठिकाणी मोडीत काढल्यामुळं त्याही साखर कारखान्याच्या सर्व सभासदांच्या वतीनं साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की त्याच्यामध्ये देखील आपण संसदेमध्ये आवाज उठवून निफाडच्या शेतकऱ्यांना व साखर कारखाना वाचवावा अशी विनंती या ठिकाणी करतो। आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। आता फक्त 2-3 भाषणं होणार आहेत, त्यामुळे मागच्या सर्व आमच्या शेतकरी बांधवांना बहिणींना विनंती आहे पुढच्या बाजूला या। जोपर्यंत पवार साहेब इथं बोलत नाही तोपर्यंत आपल्याला जायचं नाही। आपल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे का नाही? शेवटच्या शेतकऱ्याला विचारतोय, आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्यात का नाही या सरकारकडनं? त्यामुळे शेवटपर्यंत आपण सर्वजण थांबूया। शेतकऱ्याचा 7-12 एवढा कमी आवाज चालणार नाही। शेतकऱ्याच्या 7-12 आमच्या शेतकऱ्याला कर्जमाफी, कांद्याचा भाव, द्राक्षाला भाव। हॅलो 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 चेक हॅलो 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 एक चालू झालं एक राहिलं। सर्वांनी जरा शांतता बाळगा, सर्वांनी शांतता बाळगा। हा मोर्चा आहे, हा मोर्चा आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निघालेला आहे। तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे। आज जालन्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय आणि जालन्याचा आणि महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करणारे ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये ऐतिहासिक काम केलं ते राजेश टोपेंना सांगतो आपण या ठिकाणी मोर्चाला संबोधित करावं। आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्याबाबत आपल्याला एक माहिती आहे की पवार साहेब एक व्यक्ती नसून एक विचार आहे, एक विचारधारा आहे आणि त्यामुळं सबंध आयुष्यभर त्यांनी विचार जपला, त्यासाठी प्रचंड कष्ट घेतले आणि आजही या वयामध्ये शेतकरी, शेतमजूर, दीनदलित, गोरगरीब आणि सामाजिक समता आणि जनकल्याण हाच पवार साहेबांचा श्वास आहे आणि याच विचारांनी आदरणीय पवार साहेबांनी जीवन जगलेलं आहे। ज्यावेळी आपण असं म्हणतो
की शेतकरी राजा हा बळीराजा आहे. हा लाखोंचा पोशिंदा आहे. अशा या शेतकरी राजाला आज प्रचंड अडचण निर्माण झालेली आहे. त्याचं जीवन अतिशय मेटाकुटीला आलेलं आहे आणि त्यामुळं आपण बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही मित्रांनो. हाच पवार साहेबांचा विचार आहे. आयुष्यभर शेतकरी वर्गासाठी त्यांनी कष्ट उपसले आणि म्हणून आजची परिस्थिती जर आपण बघितली तर प्रचंड पाऊस, ढगफुटी काही भागात, सततची अतिवृष्टी या सगळ्या गोष्टींमुळं आज ओला दुष्काळ निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की हात वर करून 2 मागण्या करायच्या. ओला दुष्काळ जाहीर, कर्जमाफीची घोषणा. ज्या कर्जमाफीच्या आमिष दाखवून सध्याचं हे युती सरकार सत्तेवर आलेलं आहे. आम्ही योग्य वेळी कर्जमाफी देऊ अशा पद्धतीची त्यांनी आता सुतवाच केलेलं आहे. हीच योग्य वेळ आहे. पाऊस प्रचंड पडलेला आहे आणि त्यामुळं दुष्काळ जाहीर करून दुष्काळाचे असलेले स्थायी आदेश याप्रमाणे कार्यवाही सुरू केली पाहिजे. पहिलं काम काय केलं पाहिजे? पहिलं काम आपल्या सर्वांचे पंचनामे सुरू केले पाहिजे. अहो मित्रांनो, आज प्रचंड पाऊस पडल्यामुळं आसमानी संकट आलेलं आहे. आमच्या शेतकरी बळीराजाला आसमानी संकटाला तोंड देण्याचं काम करावं लागतं. पण अपेक्षा या सरकारकडून एवढीच आहे की ही सुलतानी संकट आणू नका. सुलतानी संकट आणू नकाचा अर्थ एवढाच की आता ज्या सरकारला आपलं जनता जनार्दन मायबाप सरकार म्हणतं त्याची अनुभूती यायला पाहिजे. सरसकट पंचनामे सुरू करा. चेहरे बघून पंचनामे करू नका. त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफी द्या. त्याचबरोबर जे जे लोकांना आश्वासन तुम्ही दिले की आम्ही तुम्हाला हमी भाव देऊ, कापसाला 10,000 रुपये, तुरीला 7,000 रुपये, कांद्याला भाव वाढ मिळेल, आज या पद्धतीच्या खर्चावर आधारित शेतीमालाला भाव देऊ असं मोदी सरकारने बोलले होते. या सगळ्या विचारांनी त्यांना सत्तेवर बसण्याची संधी जनतेने दिलेली आहे. आता आश्वासनांचा विसर पडण्याचं काम झालंय आणि म्हणून हमी भाव दिले पाहिजे. ज्या ज्या गोष्टींची कबुली केली होती त्या कबुल्या पूर्ण केल्या पाहिजे. आज मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, जे जे शेतकरी बाजारात जातात, खत घ्यायला जातात, त्यांना सांगितलं जातं खताबरोबर तुम्ही अन्य गोष्टींची सुद्धा खरेदी करा. म्हणजे खत खरेदी बरोबर लिंकिंगचा जाणीवपूर्वक बडगा उभारण्याचं काम सध्या केलं जातंय आणि शेतकऱ्याला विनाकारण लुटण्याचं काम केलं जातं. विमा हा शेतकऱ्यांचा हक्काचा विषय आहे. 1 रुपयात विमा भरण्याची जी योजना होती मित्रांनो, आज त्या योजनेत आमूलाग्र बदल केलेले. ज्यावेळी आपण पेरणी करतो त्या पेरणी पश्चात काही जर नुकसान झाली तर त्याचा विमा मिळत असायचा. मधल्या काळात नुकसान झाली त्याचा विमा मिळत असायचा आणि संपूर्ण रास ज्यावेळी शेतकऱ्याच्या घरात येईल त्यावेळी जर पोस्ट हार्वेस्ट मध्ये काही नुकसान झाली तर त्याचाही विमा मिळत असायचा. पण आता फक्त हार्वेस्टिंग, ज्याला आपण पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातूनचा विमा देण्याचं काम केलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचा विमा मिळाला पाहिजे, ही सुद्धा त्या मागची महत्वाची भूमिका. म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांना मी अधिक बोलणार नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की शेतकरी आक्रोश मोर्चा हा जो काही या ठिकाणी काढलेला आहे तो यासाठीच की पवार साहेबांनी नेहमी शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक केली. या देशातली पहिली कर्जमाफी देणारा नेता कोण, तर ते आदरणीय तुमचे आमचे नेते शरद पवार साहेब आहेत.
की ज्यांनी 73,000 कोटींची कर्जमाफी देऊन या देशाला एक उदाहरण सिद्ध केलेलं आहे। आणि त्यामुळं या निमित्ताने या सरकारने दिलेलं आश्वासन सुद्धा पूर्ण झालं पाहिजे। या निमित्ताने आम्ही आपल्याला एवढं सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत या संपूर्ण कापसाच्या बाबतीत आज बाहेर देशातून आयात करण्याचं काम केलं जातं। आयात करत असताना आयातीवरचा जो कर असतो तो इम्पोर्ट ड्युटी ती सुद्धा माफ केली जाते। जर ती माफ केली तर मित्रांनो कापसाला भाव मिळणार नाही। आज कांदा ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण काम करतो आहोत, पवार साहेबांचा विश्वासाचा जिल्हा म्हणून आपण नाशिक जिल्ह्याकडे पाहतो। सातत्याने पवार साहेबांनी कांद्याच्या शेतकऱ्यांसाठी मदत केलेली आहे। आज कांद्याचा शेतकरी हवाल दिले कारण कांद्याला भाव नाहीये। कांद्याच्या निर्यातीचं धोरण स्वीकारलं पाहिजे आणि आमच्या कांदा उत्पादकाला सुद्धा चांगला भाव मिळालाच पाहिजे, ही सुद्धा या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला मागणी आहे। आणि त्यामुळे सरकारला जागं करायचंय या दृष्टिकोनातून आक्रोश मोर्चा आहे। मला एवढंच विचार या ठिकाणी सांगायचा आहे, या झोपलेल्या सरकारला जागं करूया। हे जागी करण्याचं सामर्थ्य आणि शक्ती जर कुणामध्ये असेल तर ती तुमच्या शेतकरी बळीराजामध्ये, तरुणांमध्ये, सगळ्यांमध्ये। आज सामाजिक दृष्टिकोनातून वातावरण खराब करण्याचं काम भाजप सरकारच्या माध्यमातून झालं। मला एवढंच सांगायचंय की सामाजिक समता स्थापन करण्याचं कामही झालं पाहिजे। त्यामुळे या अनेक मागण्यांच्या माध्यमातून आलेला हा आक्रोश मोर्चा आता 5-10 लोक कलेक्टरांकडे निवेदन शासनाच्या कडे पाठवण्यासाठी जात आहेत। आपल्या सगळ्यांचं समर्थन मिळालेलं आहे। आपल्या सगळ्यांचे खूप आभार मानत मी माझी रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपल्या नाशिक शहरामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याच्या हितासाठी आपण हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे। अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब व सर्व नेते, मान्यवर, पदाधिकारी आणि या सर्वांबरोबर आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात, त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। ही भूमी प्रभू रामचंद्रांची भूमी। प्रभू रामचंद्रांजी आपल्या सर्वांना काय सांगितलं होतं? प्राण जाय पण वचन न जाय। आणि हे सरकार आणि खास करून बीजेपीचे सर्व नेते इलेक्शनच्या काळामध्ये प्रभू रामचंद्राचं राजकारण करतात, त्यांचं नाव वापरतात। पण इथं असणारा प्रत्येक शेतकरी, युवा, विद्यार्थी, कष्टकरी, महिला या सरकारला विचारते की इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं, तुम्ही नावाचा वापर केला, पण त्यावेळेस तुम्ही जे वचन दिलं होतं त्या वचनाचं काय झालं? काय वचन दिलं होतं, काय शब्द दिले होते? या सरकारच्या सर्व नेत्यांनी कर्जमाफीबद्दल बोलले होते का नव्हते? मी मागे असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना विचारतो, या सर्व नेत्यांनी काय सांगितलं होतं? शेतकऱ्याला कर्जमाफी देणार का नाही देणार? भावांतर योजना आम्ही आणू, आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, आमच्या युवांना नोकऱ्या देऊ, विद्यार्थ्यांसाठी योजना आणू, महिला सुरक्षतेच्या बाबतीत आम्ही काहीतरी योग्य असे ठोस निर्णय घेऊ। पण या सरकारने या बाबतीत सर्व दुर्लक्ष केलं का? या सरकारला असं वाटतं की आमच्याकडे खूप सारे आमदार आहेत, आमचं कुणी काय वाकडं करू शकत नाही, आम्हाला कुणी काय अडचणीत आणू शकत नाही। पण या सरकारमध्ये जो घमंड आलाय, जो मात चढला या सरकारला, हा आज उतरवायचा का नाही उतरवायचा? मग आपल्या हक्कासाठी आपल्या सर्वांना रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आज सरकारने आपल्या सर्वांना फसवले। सरकारमध्ये असणारे नेते म्हणतात योग्य वेळेस आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ। अहो, दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत। 5 वर्षामध्ये 14,000 शेतकरी आत्महत्या करतील। या सरकारमधल्या नेत्यांना असं वाटतं 2029 इलेक्शनच्या आधी आपण कर्जमाफी देऊ आणि कर्जमाफी दिल्यानंतर आपण परत एकदा सत्तेत येऊ। पण या 5 वर्षामध्ये जर या 12-14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर या आत्महत्याला कोण जबाबदार असणार आहे? पूर्णपणे हे सरकार जबाबदार असणार आहे। काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये आपण सर्वांनी जाहिराती बघितल्या,
देवा भाव म्हणून. अहो तिथं बेनामी जाहिराती या लोकांनी दिल्या. अहो देवा भाऊ आम्हाला माहित नाही, पण या सरकारमध्ये कोण बसलेत तर मेवा भाऊ बसलेत. मेवा भाऊ यांना फक्त मलिदा खायचंय, यांना फक्त दलाली करायची आहे, यांना फक्त भ्रष्टाचार करायचंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. अहो कर्जमाफी करण्यासाठी त्याला वाघाचं जिगर लागतं, आणि वाघाचं जिगर जर कोणामध्ये असेल तर आदरणीय पवार साहेबांमध्ये आहे. हे सरकार लबाड लांडग्याचं सरकार आहे, आणि या सरकारमध्ये एक लांडगा नाही, 3 लांडगे आहेत. त्यामुळे या लबाड लांडग्याच्या सरकारला तुमच्या बाजूचे निर्णय घ्यायला कुठेतरी त्या ठिकाणी जिगर नाही. त्यामुळे कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी मोर्चा काढलाय. आमच्या द्राक्षाला भाव मिळाला पाहिजे, आमच्या टोमॅटोला भाव मिळाला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला ज्या कुठल्या अडचणी येतात त्या सुटल्या पाहिजे. अहो हे सरकार काय करतं माहितीये? तुमचं पाकिट मारते, पाकिट मार. हे पाकिट मार सरकार आहे. अहो जीएसटीच्या माध्यमातून आपल्या या राज्यातल्या सामान्य लोकांनी या देशातल्या सरकारला 20 लाख कोटी रुपये गेल्या 8 वर्षामध्ये दिले. आणि काय आता म्हणतात की आम्ही जीएसटी कमी केला. अरे मग 8 वर्ष तुम्ही काय करत होता? 8 वर्ष आमच्या सर्वसामान्य लोकांकडे तुम्ही पैसा गोळा केला. या राज्यातल्या शेतकऱ्याने 2 लाख कोटी रुपये या सरकारला दिले. पण मग या सरकारकडनं आमच्या शेतकऱ्यांनी 35,000 कोटीची कर्जमाफी ही अपेक्षा ठेवायची नाही का? त्यामुळे हे सरकार खोटारडं सरकार आहे. या सरकारला आपल्याला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे इथं तुम्हा सर्वांना एकत्रित येऊन रस्त्यावर येण्याची जरूरत आहे. आणि आज तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आलात, त्यासाठी मी आपल्या सर्वांचेच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यामुळे या दलालीबाज मेवा भाऊ सरकारला कुठेतरी जमिनीवर आपल्या सर्वांना आणावं लागेल. पवार साहेब हे भाषण करणार आहे, त्यामुळे मी जास्त वेळ बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही. फक्त घोषणा आपण सर्वांनी तिथं द्यावी. पवार साहेब आप आगे बढ़ो. एवढा कमी आवाज चालणार नाही. पवार साहेब आप आगे बढ़ो. शेतकऱ्याचा सातबारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी. रामकृष्ण हरी. आज आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने ज्यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा मोर्चा होतोय असे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब व सर्वच मान्यवर मंडळी आणि जिल्ह्यातून शेजारच्या जिल्ह्यातून आलेले सर्व शेतकरी बांधव बंधू भगिनी, आज हा मोर्चा का होतोय? आपण बघतोय की 11 वर्षापासून हे सरकार केंद्रामध्ये असेल राज्यामध्ये असेल सातत्याने शेतकऱ्याच्या विरोधी धोरण अवलंबतं. आणि आज परिस्थिती अशी झाली की कांद्याला भाव नाही, टोमॅटोला भाव नाही, कापूस, दूध, सोयाबीन, मका, भातशेती, डाळिंब, पालेभाज्या ही सर्व पिकं धोक्यात आली. याला कारण म्हणजे आसमानी संकट आणि सुलतानी संकट. एका बाजूला अतिवृष्टीमुळे 5 मे पासून नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने पाऊस चालू आहे. कांदा उत्पादक शेतकरी जेवढे मोठे आहेत तेवढेच द्राक्ष उत्पादक शेतकरी या मतदारसंघामध्ये आहे. आणि 5 मे पासून आजपर्यंत सातत्याने पाऊस चालू झाल्यामुळे द्राक्षाची जी काढी व्हायला पाहिजे, आता गोड्या बाराची छाटणी सुरू झालेली आहे. आणि हा सीझन द्राक्षाचा सुद्धा वाया जातो का अशी भीती निर्माण झाली. कांद्याचा तर वाया गेलाच गेला, परंतु द्राक्षाची सुद्धा शेती वाया जाईल ही भीती या शेतकऱ्यामध्ये निर्माण झाली. दुसऱ्या बाजूला सरकारने नोटाबंदी असेल, कर्जमाफी करतो म्हणून सांगितलं. सरकारची धोरणं निर्यातीच्या विरोधातली असल्यामुळे कांदा उत्पादक असेल, द्राक्ष उत्पादक शेतकरी सातत्याने अडचणीत आला आणि त्यामुळे जिल्हा बँकेकडून सक्तीची वसुली केली जाते. अनेक शेतकरी थकले आणि शेतकऱ्यांची थकबाकी वसूल करण्यासाठी काहीच्या जमिनीचे निलाव केले आणि अशा पद्धतीने शेतकऱ्याला अत्यंत अडचणीत आणण्याचं काम हे सरकार करतंय. हे झोपलेलं सरकार जागा करण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये शेवटी जसं पाठीमागच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी रस्त्यावरती कांद्याच्या संदर्भामध्ये रस्ता रोका केला होता,
आज आपला 7/12 कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, पीक विम्याच्या बाबतीत लक्ष घातलं पाहिजे. बिबट्याचा साहेब या ठिकाणी या परिसरामध्ये अनेक हल्ले उरायले, परंतु त्यासाठी आम्ही केंद्रामध्ये ताईंच्या नेतृत्वाखाली वन मंत्र्यांना निवेदन दिलं, परंतु अजूनही पाहिजे तशी जे कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई होत नाही. 3 फेज लाईट पुरेशा प्रमाणात मिळत नाही. अशा मागण्यांसाठी आज आपण आंदोलन करतोय आणि मला खात्री आहे की सरकारला याची दखल घ्यावीच लागेल आणि ह्या झोपलेल्या सरकारला आपल्याला त्यांची जागा दाखवण्यासाठी पुढच्या काळामध्ये सगळ्यांना एकवटावं लागेल हीच विनंती या निमित्ताने करतो. आणि परत एकदा साहेबांना सगळ्यांनाच खूप मनापासून धन्यवाद देतो, कारण कांदा उत्पादक, द्राक्ष उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी आदरणीय साहेबांना आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने साहेबांचे आभार मानू आणि सरकारचा तीव्र शब्दामध्ये निषेध करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. हम तुम्हारे साथ हैं. एक सर्वजण आपण एक घोषणा देऊ. शेतकऱ्यांचा खराखुरा कैवारी, शेतकऱ्यांचा जाणताराचा आदरणीय पवार साहेबांचा या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची तळमळ असणारा जाणता राजा म्हणून आदरणीय पवार साहेबांकडे आपण पाहतो. आज या ठिकाणी तमाम शेतकरी बांधव आपल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी या ठिकाणी जमलेले आहेत. मी आपणाद्वारे सरकारला सांगू इच्छितो, झोपलेल्या सरकारला सांगू इच्छितो की आता तरी जागे व्हा. ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने आंदोलन केल्यानंतर तुम्हाला जाग आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कर्जमाफी असू, कांद्याचा भाव असू, दुधाचे भाव असू, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जो शेतकरी माझा अन्नदाता शेतकरी आहे त्या अन्नदात्या शेतकऱ्याला आज उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी मी आपल्याद्वारे या गाढ झोपलेल्या सरकारला सांगू इच्छितो, आता जागे व्हा. आमचा 7/12 कोरा करा. आमच्या शेतीमालाला हमी भाव द्या. आमच्या आता अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील तमाम लोकांचं नुकसान झालेलं आहे. त्यांना तात्काळ मदत द्या. नुसती मदत घोषित करू नका, तर त्यांना त्या ठिकाणी तात्काळ मदत केली पाहिजे. आज कांद्याची परिस्थिती काय, आज 7 रुपये 8 रुपये कांदा जातोय. त्यामुळे कांद्याचे भाव सुद्धा तात्काळ वाढले पाहिजे. दुधाची परिस्थिती पहा, कपाशीची पहा, सर्व शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे. ही मागणी या ठिकाणी करण्यासाठी सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहे. मी सर्व शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की असाच एकजुटीने या पुढील कालखंडामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली आपल्याला या पुढील कालखंडामध्ये शेतकऱ्यांसाठी लढा उभा करायचा हेच या ठिकाणी सांगतो. आदरणीय पवार साहेबांचा शेतकऱ्यांचा कैवारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा. शरद पवार, शरद पवार, शरद पवार, शरद पवार. शेतकऱ्यांचे दैवत आदरणीय शरद पवार साहेब, पक्षाचे राज्याचे अध्यक्ष शशिकांतजी, माजी अध्यक्ष जयंतरावजी, सुप्रियाताई, मंचावर असलेले सर्व आमचे सहकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व शेतकरी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहित आहे की विधानसभेच्या जेव्हा निवडणुका झाल्या 1 वर्षापूर्वी, त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस हे आपल्या उमेदवाराच्या प्रचाराच्या सभेमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन देत होते की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आला तर मी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करील, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करील, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करील. झाला का 7/12 कोरा? आज या सर्व शेतकऱ्यांची आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वात जो मोर्चा निघालाय
सगळ्यात पहिली जी मागणी आहे की या सरकारने शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करावा. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जो हमी भाव पाहिजे, कापूस असो, सोयाबीन असो, धान असो, कांदा असो, या सर्व पीक मालाला त्या निमित्तानं हमी भाव मिळाला पाहिजे. आपल्या माहितीसाठी सांगतो, परदेशातनं कापूस जर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आयात करायचा असेल तर मागच्या महिन्यापर्यंत, ऑगस्ट महिन्यापर्यंत 11% आयात कर लागत होता. या सरकारने हा 11% आयात कर मागच्या 1 महिन्यापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये रद्द केला आणि त्याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणात परदेशातला कापूस भारतामध्ये येईल, परदेशातला कापूस महाराष्ट्रामध्ये येईल आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस जेव्हा बाजारात जाईल तर त्याला भाव मिळणार नाही. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतील. त्याच्यामुळे कापसाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, धानाला मिळाला पाहिजे, कांद्याला मिळाला पाहिजे, कांद्याची निर्यात झाली पाहिजे, कांद्याच्या निर्यातीसाठी अनुदान दिलं पाहिजे. अशा अनेक मागण्यासाठी हा शेतकरी मोर्चा आदरणीय पवार साहेब यांच्या नेतृत्वात तिथे निघालाय. पीक विम्याचे पैसे मिळत नाही, रासायनिक खतं मिळत नाही, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. आज शरद पवार साहेबांना रस्त्यावर उतरायची या सरकारनं वेळ आणलेली आहे. त्याच्यामुळे माझी या सरकारला आव्हान राहील, आमच्या सर्वांचं आव्हान आहे, आमच्या सर्वांचं आव्हान आहे की झोपेत असलेल्या सरकारनी जागा होऊन शेतकऱ्यांच्यासाठी हिताचे निर्णय घेतले पाहिजे आणि आत्महत्या थांबवल्या पाहिजे. एवढंच आजच्यापर्यंत सांगतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. साहेब, मी फार वेळ घेणार नाही. नाशिकच्या भूमीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा अलगार महाराष्ट्राचा होतोय त्या मोर्चासाठी शेतकऱ्यांचे आणि बळीराजाचे कैवारी आदरणीय साहेब, सुप्रियाताई, जयंत पाटील साहेब, सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, एक खासदार फक्त नाशिकमध्ये आहे ना, आमदार. पण नाशिकच्या शेतकऱ्यांनी काय ठरवलं तो हा जनसागर आज पाहायला मिळाला. मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ही लढाई आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची लढाई आहे. ज्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या अगोदर 7-12 कोरा 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 अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे, आमची मागणी एवढीच आहे, आता तुम्ही 7-12 कोरा 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 करा, एवढीच मागणी करण्यासाठी हा मोर्चा आणलेला आहे. आणि त्याचबरोबर योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू म्हणून सांगताय. महाराष्ट्रामध्ये मे महिन्यापासून पाऊस प्रचंड पडतोय. आजही जालना, परभणी आणि लातूर वगैरे परिसरामध्ये महापूर आलेला आहे. खरीप गेला, रब्बी गेला, शेतकरी या ठिकाणी हवालदिल झालेला आहे. या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सरकारला बघायला वेळ नाही. माझी विनंती आहे, हा मोर्चा आहे, ही सुरुवात आहे. पत्रकारांना सांगू इच्छितो, या कांद्याने भले भल्यांची सरकार पाडलेली आहे. शेतकऱ्यांचा तळतळाट आहे काय आहे. गेल्या काही वर्षापासून महायुतीचा एकही मंत्री, कृषी मंत्री या ठिकाणी स्थिर बसलेला नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा कर्जमाफी होत नाही तोपर्यंत या मंत्र्याला आणि महायुतीला तळतळाट लागेल, अशा प्रकारची या ठिकाणी इशारे देतोय. साहेब खडे तो सरकार से बडे. मी एकच सांगतो, साहेबांना विनंती करेल, साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आलेला आहे. एकच विनंती, एका ठिकाणी फक्त तुम्ही खुर्ची टाकून बसा, अख्खा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या मध्ये अलगार करेल आणि एक इतिहास घडवेल. हे सरकार तरी जाईल, नाहीतर 7-12 तरी कोरा करेल. आज कांद्याला जी काय अडचण निर्माण झाली आहे त्याच्यात साहेब बोलतील, पण एवढंच सांगतो, बहादूर कार्यकर्त्यांना विनंती करेल, आलेल्या शेतकऱ्यांना विनंती करेल,
जर सरकारने कर्जमाफी केली नाही तर हे सरकार घालवायचा, अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय जयंत पाटील साहेब, जयंत पाटील साहेब. आणि पाऊस आपल्या पक्षाला चांगला आहे. आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, आपले प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या शशिकांत शिंदे साहेबांनी एकच वाक्य सांगितलेलं आहे, साहेब खडे तो सरकार से बडे. याच्या पलीकडे काही नाहीये. आणि मग या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी दुसऱ्याकडून कुणाकडून अपेक्षा करायची? ती फक्त आणि फक्त महाराष्ट्रातले आणि देशातले शेतकरी आज शरद पवार साहेबांच्याकडून करतात. या राज्यातल्या शेतकऱ्यांना पवार साहेबांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत, कारण आज तो फार प्रचंड मोठ्या संकटाला तोंड देतोय. सोयाबीनचा शेतकरी संकटात आहे, कांद्याचा शेतकरी संकटात आहे, कापसाचा शेतकरी संकटात आहे. या राज्यातले सगळे शेतकरी आज संकटात आहेत. मागच्या 7, 8, 10 महिन्यात अतिवृष्टी झाली, त्याची नुकसान भरपाई सरकारने दिलेली नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणात दोन्ही विभागात, मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये आत्महत्येचं शेतकऱ्यांचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. आदिवासींच्यावर प्रचंड अन्याय होतोय, आदिवासींचे पैसे देण्यात आलेले नाहीत. आमच्या आदिवासी भगिनी या ठिकाणी टोपलीत त्यांनी निर्माण केलेलं जे पीक आहे ते घेऊन इथं आलेले आहेत. सरकारला जाग आणण्यासाठी त्या इथं आलेल्या आहेत. आज आदिवासी बांधवांच्याकडे देखील सरकारची बघण्याची दृष्टी कशा पद्धतीची आहे हे आपण सगळे जाणता. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या तर जागृती झालेलीच आहे, पण सरकार मात्र या सगळ्या दृष्टीनं दुर्लक्ष करणारं सरकार आहे. सरकारला कर्जमाफी करायची नाही. 7-12 कोरा 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 सांगणारं सरकार आता कर्जमाफीबद्दल बोलत नाही. तिघांचं सरकार एकमेकावर जबाबदारी ढकलतंय. आपल्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल तर अतिवृष्टीने संकटात आलेल्याला ताबडतोब मदत मिळवून देणं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करून घेणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आणि म्हणून आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नाशकात हा प्रचंड मोठा मोर्चा आपल्या सर्वांच्या समोर निघालेला आहे. मला खात्री आहे की राज्याचं सरकार जागा होईल. राज्याच्या सरकारने निवडणूक येण्याच्या आधी जी आश्वासनं दिली त्यातली कोणती आश्वासनं पूर्ण करत नाहीये सरकार. पण किमान आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तरी फसवू नका. 7-12 कोरा कोरा करण्याची तुमची जी घोषणा आहे ती पुढच्या 1-2 महिन्यात सत्यतेत आणण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने करावे अशी मी अपेक्षा करतो. आणि प्रचंड मोठ्या संख्येनं आपण इथं खानदेशातून, मराठवाड्यातून, पश्चिम महाराष्ट्रातून इथं आलात त्या सर्व शेतकऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. यानंतर अगदी 2च मिनिटात कराळे मास्तर आपलं मन करणार आहेत. आदरणीय पवार साहेब, या विचारमंचावर असणारे सर्व मान्यवर, देवाभाऊनं आपल्या हातात गांजर दिलं, गांजर. आणि हे गांजर असं दिलं का देवाभाऊ प्रचार सभेत म्हणे विधानसभेच्या का तुमचा 7-12 कोरा 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 3 वेळा म्हणलं साल्यानं कोरा करू. अन 1 वेळा बी 7-12 कोरा करायला हे तयार नाही. आम्हाला 3 वेळा नाही पाहिजे, 1च वेळा पाहिजे. आणि हा शेतकरी अति पावसामुळे
आमच्या विदर्भात सोयाबीनचं, मराठवाड्यात, या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनचं खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे. त्याच्यावर येलो मोजॅक नावाचा रोग आलाय. यायनं 2 वर्षाच्या अगोदर पीक विमा 1 रुपयात ठेवला चोराईनं. मतदान घेऊन घेतलं तुमचं, आपला उल्लू शिदा केला आणि आता म्हणते पीक विमा 1 रुपयात भेटणार नाही. आणि पीक विमा ज्या शेतकऱ्यानं पैसे भरून काढला त्याचं सोयाबीन, त्याचं कोणतंही पीक जर व्हायरसनं गेलं तर विम्यामध्ये तरतूद नाही का व्हायरसनं गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटल. 3 वर्ष झाले लगातार सोयाबीनवर व्हायरस येत आहे. त्याच्यानंतर कापसाचं तिकडं मोदी उरावर बसलाय आपल्या. कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या तोंडावर निघणार तर मोदीनं आयात शुल्क 11% 0% केलं. आणि बमाड आता कापसाच्या गटाने आपल्या उरावर आनंद घे आणि शेतकऱ्याचे 2 पैसे सोया बिलकुल दिवाळीला भेटायचे. त्याच्या पोराले 2 ड्रेस शेतकऱ्याला जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क 0 केलं आणि सोयाबीन कापसाचं आयात शुल्क 0 केलं आणि उत्पादनाचे कापसाचे रेट पाडणार आहे. तिकडं याचा सोबती आहे ट्रॅम. तिकडं जाऊ बमलला अबकिली बार ट्रॅम सरकार तो उरावर बसला आपल्या. 50% आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का आपल्या देशातला कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो कापड आता निर्यात होणार नाही. त्याच्यामुळे कापसाचे भाव 8,000च्या वर हमी भाव आहे, 6,000 सुद्धा भेटणार नाही. मी एवढंच म्हणेन सरकारले, संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले का बोले तैसे त्याचे वंदावी पाऊले, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. देवा भाऊ कमीत कमी संतांची भूमी आहे, थोडस विचार करा. आणि मोदी साहेब तुम्ही बी विचार करा का तुम्ही मागं सोयाबीनचे भाव 12,000 गेले होते, सोयाबीनची ढेप 12 लाख टन तुम्ही आयात केली आणि सोयाबीनचे भाव सुद्धा असे 4,000वर पाडले. मोठा कांदा उत्पादक शेतकरी आहे, द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. मी विनंती करतो, मी नारे देतो, तुम्ही फक्त 1 मिनिटात संपवतो. ठीक आहे, एवढंच म्हणेन का गांधी लढे थे गौरव से हम लढेंगे, गांधी लढे थे गौरव से हम लढेंगे. दुधाला भाव, कांद्याला भाव, द्राक्षाला भाव, सोयाबीनला भाव, कापसाला भाव, संत्र्याला भाव. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व माझे श्रेष्ठ बंधू आणि भगिनींनो, मला फक्त 1 मिनिटाचा वेळ दिलेला आहे म्हणून मी जास्त वेळ बोलणार नाही. साहेब, मी ताईंना सांगितलं होतं की ताई, आमचा नाशिक जिल्हा हा पवार साहेबांना प्रेम करणारा जिल्हा आहे. साहेब, आपल्याला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही, पण मी असं म्हटली ताईंना की हा मोर्चा असा होईल ना भूतो ना भविष्य, असा हा आमचा नाशिक जिल्ह्याचा मोर्चा झालेला आहे. आमच्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाली पाहिजे, 7/12 कोरा झाला पाहिजे आणि माझ्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. साहेब, शेतकरी बांधवांच्या डाळिंब असो, द्राक्ष असो, बाजरी असो, कांदा असो, सगळ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे. खास करून माझ्या आदिवासी बांधवांच्या नागली असो, जवस असो, याला सुद्धा भाव मिळाला पाहिजे साहेब. आणि आम्हाला सगळ्या बांधवांना अपेक्षा आहे की हा न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत आपल्याला भाव मिळत नाही, न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. पवार साहेब तुम आगे बढ़ो, पवार साहेब तुम आगे बढ़ो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. थँक्यू. यानंतर आदरणीय सुप्रियाताई या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. जय जवान, जय जवान. आज नाशिकला आपण सगळे सरसकट कर्जमाफी मागण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि ही एका मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे. जयंतरावांच्या भाषणात म्हणाले की आज नंतर 2-3 महिन्यांमध्ये या सरकारने ही सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करते की आज नंतर आपण विनम्रपणे
आपापल्या जिल्ह्यात जा, तुमच्या कलेक्टरला भेटा, कलेक्टरला विनम्र विनंती करा की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करू, ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्ज माफी करा. 1 महिन्याचा कालावधी देऊ. जर 1 महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते. एक तर इकडे लाडक्या बहिणींना आम्हाला निधी दिला तर दिला, त्याच्यात मी नाहीये लाडकी, पण लाडक्या बहिणींना निधी दिला आणि पहिल्या टप्प्यामध्ये 25 लाख महिलांची नावं कमी केली. हे आम्ही सहन करणार नाही. फौजियाताई आणि रोहिणीताईंच्या नेतृत्वात आपण एक मोठं जन आंदोलन सुरू करतोय. गाव वाडी वस्तीवर जाऊ, पण ज्या महिलेवर अन्याय केलेला आणि तिचे बंद केलेले आहेत पैसे, तिच्यासाठी संघर्ष करू आणि तिला पैसे मिळवून देऊ. तसंच प्रत्येक शेतकरी बांधवासाठी करू. तुम्ही म्हणला होता सरसकट कर्जमाफी करू, आम्ही तो शब्द दिला होता. तेव्हा युपीएचं सरकार होतं, मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री होते आणि आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते. 1, 2 नाही 70,000 करोड रुपयाची सरसकट कर्जमाफी आपण तेव्हा केली होती, 7-12 कोरा केला होता. आज सरसकट कर्जमाफी होते ना, नवीन इथे कुणाला पैसे मिळत आहेत. इथे जे शेतकरी आलेत का नाही मला माहिती नाही, त्यांनी सकाळी मला थांबवलं. म्हटलं काय झालं रे बाबा? मला म्हणले तुम्ही चला नाशिक बँकेत आमच्या बरोबर. म्हटलं कशासाठी नाशिक बँकेत चालू? ते म्हणले 5,000 शेतकऱ्यांची नावं, बरोबर ना, 65,000 शेतकऱ्यांची नावं कमी केलेली आहेत आणि नवीन कुठली तरी नावं घेतलेली आहेत आणि आमच्यावर हा अन्याय चाललाय, हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबा. मी तुम्हाला शब्द देते, आम्ही सगळे 8च्या 8 इथे खासदार आहोत. आम्ही दिल्लीला जाऊ, आम्ही केंद्र सरकारकडे तुम्हाला न्याय मागू आणि नाशिक जिल्हा बँकेची इन्क्वायरी लावायची जबाबदारी ही आजपासून आमच्या 8 जणांची आहे. आज हे तुमचं काम नाही, आमची जबाबदारी आजपासून. आणि हा मोर्चा मी आज इथले सगळे नाशिक जिल्ह्यातले सगळे आमचे सहकारी पदाधिकारी, रोहित असेल, सगळ्यांनी ज्यांनी कोणी कष्ट केले. तुम्ही जेव्हा म्हणत होता शेतकरी, खरंच तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील असा शेतकरी. खरंच अतिशय उत्तम नियोजन केलंय, अतिशय उत्तम आज मोर्चा झाला. पण ही एका मोठ्या कामाची छोटीशी सुरुवात आहे. आपल्यावर खूप जबाबदारी आणि अपेक्षा आपल्याकडूनच आहेत लोकांच्या. त्याच्यामुळे आजपासून प्रत्येकाने ज्याच्याची अडचणीत आहे, मग बँकेत असेल, त्याची इन्शुरन्स असेल, कुणाचंही काम आज नंतर प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मला न्याय देणारा कुठला पक्ष आहे, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि आदरणीय पवार साहेब आणि त्यांचे सगळे आपण शेलेदार, हे न्याय मिळवून द्यायची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. आम्ही 8 खासदार तुमच्या वतीने कृषी मंत्र्यांना भेटू, माननीय प्रधानमंत्र्यांना भेटू आणि देशातल्या अन्न खाद्य सगळ्या मंत्र्यांना भेटू आणि तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि जोपर्यंत, मी पुन्हा सांगते, 1 महिना प्रेमानी आदराने विनंती करत राहू, पण 1 महिन्यानी जर या देवाभाऊच्या सरकारनी सरसकट कर्ज माफी दिली नाही तर आम्ही मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, नाही, नाही. त्यामुळे आज हे चांगलं नियोजन केलं, याबद्दल सगळ्यांचे आभार मानते आणि शब्द देते तुम्हाला की हा काळ्या मातीशी इमान राखणारा, तुमच्या आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे. तोच या भारताचा आणि महाराष्ट्राचा कणा आहे. तुमचा शब्द आम्ही कधी पडू देणार नाही. कितीही आम्हाला आंदोलन किंवा कष्ट करायला लागतील ते करू, पण तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आदरणीय पवार साहेबांचा हा पक्ष आणि तुमचा आणि माझा पक्ष हा स्वस्थ बसणार नाही. एवढीच ग्वाही देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय संविधान. साहेब 2 मिनिटं. साहेब, या जिल्ह्यामध्ये माथाडी कामगार आहेत, पण मालेगावचे लूम कामगार आहेत 2 लाख, त्यांचा सुद्धा न्याय आम्ही देणार आहोत. आणि पुढच्या आदेशानंतर कृषी अधिकाऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यात घेराव घालायचा आहे कर्जमाफीसाठी. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, तुम आगे बढ़ो. आवाज जोरात गेला पाहिजे कर्जमाफी आमच्या हक्काची,
पवार साहब तुम आगे बढ़ो, पवार साहब तुम आगे बढ़ो। किसानों का नेता कैसा हो, किसानों का नेता कैसा हो, उपस्थित बंधूभगिनींनो, गेले काही दिवस महाराष्ट्राचा काळ्या इमान राखलेला आज तुमचा माझा भाऊ बहीण अस्वस्थ आहे. कधी दुष्काळ, यंदाच्या वर्षी अतिवृष्टी, 20 असा जिल्हा जिथे अनेकदा दुष्काळ असतो, आज त्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि लोकांच्या शेतीचं नुकसान. एक तर विहिर नाही, महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि त्याचा फरक शेतीवर झाला. शेतकरी अस्वस्थ आहे, संकट येतं. त्या संकटातून मार्ग काढायचा असतो आणि तो मार्ग काढायचा ही जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकार यांची असते. आपण बघतो आहोत संकट आहे, शेतकरी असतो पण त्याच्याकडे झुंकून बघायला आजचे राज्यकर्ते तयार नाही. आणि त्यावेळेस पुन्हा एकदा आसपासच्या सर्च महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या आत्महत्या विजयवरच्या महाराष्ट्रात जीव का देतो माणूस? शेतकरी जीव देतो, फार गरज टाकतो. कशामुळे एवढी टोकाची भूमिका तो घेतो? आणि त्याचं महत्वाचं कारण त्याच्या संकटाच्या काळात राज्यकर्ते त्याच्या मागं वेळ राहते आणि त्यामुळं स्वतःच जे काही असेल असं नसेल ते सर्वस्व राहतात नाही. त्यापेक्षा जीव दिलेला बरा हा विचार आज शेतकरी करतोय आणि त्यामुळे आसपासच्या पुन्हा एकदा वाढायला लागल्या. यापूर्वी असं घडलं होतं. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की इतर आसपासच्या झाल्या. मी शेती खात्याचा मंत्री होतो आणि एक दिवशी सकाळी उठल्यानंतर माझ्या वाचनात झालं यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मी अस्वस्थ झालो. दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना विनंती केली की शेतकरी जीव देतोय हे चित्र चांगलं नाही. तो का जीव देतोय हे समजून घेतलं पाहिजे आणि ते जर करायचं असेल तर दिल्लीत बसून होणार नाही. यवतमाळ जिल्ह्यात जाऊ, त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊ, त्याची बायका मुलं असतील त्यांना विचारू आणि समजून घेऊ. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, लगेच तयार झाले. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही नागपूरला आलो, वर्ध्याला गेलो, यवतमाळला गेलो आणि ज्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्याच्या घरच्यांची
वेळ आम्ही दोघांनी घेतली. ती माऊली शेतकऱ्याची बायको जसा जसा रडेल तिला मी समजून काढली. मी विचारलं, माऊली तू का रडते, तुझ्या माणसाने जीव का दिला? तिने सांगितलं, कर्ज काढलं होतं सोसायटीचं, पैसा आलं नाही, दुष्काळ पडला म्हणून सोसायटीची नोटीस आली. दुसऱ्या वर्षी खाजगी शेतकऱ्याचं कर्ज काढलं, तेही थकलं, ते देता आलं नाही. तो सावकार घरामध्ये आला, भांडी कुंडी काढली आणि माझ्या अमृता पंचनामा सगळ्यांच्या समोर झाला. ते माझ्या मालकाला सहन झालं नाही आणि इंजिनची वाटी घेतली, घसा घसा खेळला आणि जीव दिला. ते कशावर घडलं? कर्जबाजारीपणा. आज या देशाच्या शेतकऱ्यांचं कर्जबाजारीपणा हा एक मोठा रोग आहे आणि त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. त्याचा अभ्यास केला. दिल्लीला परत गेलो आणि 10 दिवसाच्या आत संबंध देशात 70,000 कोटी कर्ज माफ करून टाकलं आणि एक नवा रस्ता हा शेतकऱ्यांना दिलेला. आज शेतकऱ्याची गरज आहे. आज काय दिसतंय? आज नाशिकचा कांदा जगात जातो, 2 पैसे मिळतो. शेतकऱ्याची इच्छा असते की कांद्याचं पीक चांगलं आलं, 2 पैसे मिळाले तर उद्या मुलीचं लग्न करेन, मासाची सोय करेन, मुलाच्या शिक्षणाची सोय करेन. आज काय दिसतं शिक्षण? आज कांद्याला किंमत नाही. कांदा निर्यात करा, त्याच्यामध्ये किंमत वाढेल. तर केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली. तुम्ही किंमत देत नाही, तुम्ही बाहेर विकून देत नाही, करायचं काय शेतकऱ्यांनी? त्याचा परिणाम आज कांदा उत्पादक हा संकटात आहे. 30 गोष्ट सोयाबीनची आणि 30 गोष्ट इतर शेतीची. ज्यांचं राज्य असतं त्या राज्य खर्चाला शेतकऱ्याचं एक दुखणं समजत नाही आणि ते समजत नाही म्हणून आपण बघ्याची भूमिका नुसती घेत बसलो तर आज 1000-2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तो आकडा लाखात झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला उत्तर शोधायचं असते तर या सरकारवर एक प्रकारचं दडपण आणलं की देवा भाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचे फोटो लावले, शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात हे तुम्ही देशामध्ये दाखवलं. शिवछत्रपती एक वेगळे राज्य होते, त्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याच्याकडे नांगरतीची व्यवस्था नव्हती. महाराजांनी काय करावं? शिवाजी महाराजांनी नांगराचा फाळ हा बसवण्याच्यासाठी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोन्याचा फाळ त्यांनी शेतीची नांगरट केली आणि हे सांगितलं की हा बळीराजा हा उपाशी राहिला तर देश उद्ध्वस्त होईल. आणि हा देश शिवाजी महाराजांचा हा देवाभाऊ घेतील असं आम्हाला वाटत होतं. पण ठिकठिकाणी मोठे मोठे होर्डिंग, मोठे मोठे पोस्टर, मोठी मोठी चित्र ही त्यांनी लावली
शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, पण त्या बळीराजाच्यासाठी जिंकून बघायला तयार आहे. आणि असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल. आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाही, पण सरकार सत्ता हातात नसून दुर्लक्ष करत असेल तर बघ्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही. आणि ते करायचं असेल तर असताच शशिकांत शिंदे यांच्या या सगळ्यांनी सांगितलं की एका ठराविक दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही, शेतकऱ्याला मदत केली नाही, तर आज नाशिकचा हा मोर्चा ही सुरुवात आहे. ही सुरुवात इथे थांबणार नाही. तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा मोर्चा आणखीन मोठा आणि उग्र स्वरूपात जाईल. हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. देवाभाऊंना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय घडतंय ते. नेपाळमध्ये गेल्या 8 दिवसात काय घडले, राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली, तिच्या हातात राज्य दिलं गेलं. आणखीन काय झालं मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. शहाणपणा हा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांच्या सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो. आणि या मोर्चासाठी तुम्ही आला, या मोर्चाच्या तयारीसाठी मग रोहित पवार असतील, या मोर्चाच्या तयारीसाठी गेले काही दिवस आमचे सहकारी भुसादा हे असतील आणि नाशिक शहर आणि जिल्ह्याचे सगळे प्रमुख नेते असतील. त्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि तुम्हा सगळ्यांसुद्धा एवढ्या संख्येने आलात, मोर्चात सहभागी झालात, याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो. आणि पुन्हा महिना 1.5 महिन्यात जर घडलं नाही तर तयार राहा हेच सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झालं बंद. हॅलो हॅलो. या मोर्चासाठी आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय शशिकांत शिंदे साहेब आणि कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शेतकरी, या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे. सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व माजी आमदार, माजी मंत्री या सर्वांचं या ठिकाणी आभार. श्वास वाहतो रात एक राष्ट्रवादी, श्वास हाच अंतरात एक राष्ट्रवादी. या इमान राखूया, बंधनास जागूया. जिल्हाधिकाऱ्यांना निवड देण्यासाठी अनिल देशमुख साहेब, शशिकांत शिंदे साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब, निलेश लंके साहेब, बाळामामा, त्याच्यानंतर भास्कर भगरे साहेब, हर्षवर्धन पाटील साहेब, अमर काळे साहेब, सर्व खासदार, सर्व आमदार आणि जयंत पाटील साहेब हे सर्व आता कलेक्टरला निवेदन द्यायला जात आहेत. नारायण आबा पाटील, राजेंद्र शिंगणे साहेब, सर्व माजी मंत्री, सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व माजी आमदार आता कलेक्टरांना निवेदन देतात. राज्यसभेच्या खासदार फौजियाताई खान, रोहिणीताई खडसे, कराळे मास्तर आणि विशेष कराळे मास्तर यांना घेऊन जायचे.
सर्व नाशिकच्या कार्यकर्त्यांनी आजच्या मोर्चासाठी जी मेहनत घेतली, संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजाननजी शेला, दादा पाटील साहेब,